गेल्या 3 दिवसापासून आपण सर्वच आपले धर्मबंधू असणारा धीरजजी राजपूत उर्फ परदेशी याच्या बाबतीतली जी घटना घडली त्यावेळेसपासून अगदी आजपर्यंत आपल्याबरोबर अनेक आपले धर्मबांधव या निमित्तानं उपस्थित आहेत आणि त्या दिवशीपासून आपण कुठंतरी प्रतीक्षेत होतो की काही ना काही आपल्याला कुठंतरी प्रतिसाद मिळेल आणि आपला धर्मबंधू जो धर्माकरता सातत्याने काम करणारा व्यक्ती आहे कुठंतरी पुन्हा आपल्यामध्ये येईल. पण कुठंतरी दुपारची वेळेस 1:45च्या सुमारामध्ये आम्हाला फोन आला की धीरज आता राहिलेला नाही. तर निश्चितच एक मनामध्ये फार मोठं दुःख प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण झालं. त्याचं कारण देखील तसं आहे की तो ज्या ठिकाणी गेलेला होता तो काय कुठलं काय वैयक्तिक काम करता गेलेला नव्हता. हा लोकसेवेचं काम करण्याकरता तिथे गेलेला होता. त्या लोकांना एक दिवस अगोदर अधिकृत तक्रार लाईटच्या पॅनलच्या बाबतीमध्ये आली. लाईटच्या पॅनलच्या बाबतीमध्ये आल्यानंतर ते लोक तिथं गेले. जात असताना दुपारी अंदाजे 1:30च्या सुमारास ते त्या परिसरामध्ये तिथं गेले आणि प्रामुख्याने सांगितलं पाहिजे की तिघांच्याही कपाळावरती मस्तकी टिळा होता आणि आपल्या ज्या धर्मबंधूवर हल्ला झाला त्याच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर तुम्ही ज्यावेळेला त्याच्यावर हल्ला झाल्यानंतरचा फोटो आपला आला असेल तर त्याच्या मस्तकावरती भगवा टिळा त्याच्या मस्तकी होता. आणि मग आपण आज पाहतो की आपण या सगळ्या घटनेला सामोरं जात आहोत. पण या सगळ्या घटनेमध्ये माहिती घेतल्यानंतर तो सातत्याने आपल्या या संपूर्ण धर्मकार्यामध्ये सातत्याने तो सक्रिय होता. पण ज्या ठिकाणी तो काम करत होता तिथं जरी त्याच्या विरुद्ध विचाराचे लोक होते पण त्यांनी मनामध्ये संकोच बाळगला नाही की आपल्याला तिथं प्रामाणिकपणाने जी जबाबदारी आपल्यावरती आपण ती देखील पार पाडणार. पण समोरच्या विचाराचे लोक ते त्या विचाराला माहिती नव्हतं की ते उलट्या विचाराचे लोक आहेत. आणि आमचा संशय तर आहे की ही काय घटना कुठेही साहेब रस्त्याने चाललेला कुठेतरी एखादी घटना असते. आपण पाहतो की कुठेतरी एखादी गाडी धडकली काहीतरी चालता वाद झाले त्यातनं घटना घडली. पण ही आतापर्यंत तरी आमच्यासारख्या सगळ्या लोकांना इथं संशय ही घटना आदल्या दिवशीपासून फोन करून इथं बोलून घेतलेली घटना आहे. आणि याच्यामध्ये कुठंतरी टिळा पाहून ज्यावेळेस लोक येतात तर याच्यामध्ये कुठंतरी संदेश देण्याचा प्रयत्न आहे की आमच्या इकडं जर कुणी टिळा लावून येत असेल तर आम्ही त्याला पुन्हा जाऊ देणार नाही. असाच आमच्या प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये संशय तुम्हाला सांगतो त्या दिवशीपासून आजपर्यंत निर्माण झाला. आणि म्हणून तिथं आपण जर पाहिलं तर घटना घडल्यानंतर 1-2 तासामध्ये महानगरपालिकेच्या कामगार युनियन सुद्धा तिथे निर्णय घेतला की आम्ही तर कुठल्या सेवा आतमध्ये देणार नाही. पोलीस प्रशासनाची भूमिका देखील आम्हाला अत्यंत संशयास्पद वाटते. ज्या वेळेला काही हिंदूंच्या बाजूने घडतं तर आपल्याला माहिती आहे की आपल्या लोकांवरती लगेच पोलीस ताबडतोब आपल्या घरापर्यंत पोहोचतात. रात्री 12:30ला घडो, 1ला घडो, 2ला घडो, आपल्याकडे तर 15 मिनिटात पोलीस. अहो इथे 1 तास त्याला तुम्हाला सांगतो इथं आणलं त्याच गाडीमध्ये ज्या गाडीमध्ये 407 मध्ये ते गेलेले होते तिथं त्याच गाडीमध्ये साहेब तिथं आणावं लागलं. शेकडो लोक तिथं त्याला बघत होते. एक सुद्धा व्यक्ती आला नाही. हरकत नाही. आपण आपल्याला वाटतं मारहाण करताना लोक मध्ये पडत नाही पण ज्यावेळेस सगळं झाल्यानंतर कुणी उतार सुद्धा त्याला आलं नाही. मग त्याच व्यक्तीने त्याच्याबरोबर असणाऱ्या लोकांनी त्याला त्या गाडीमध्ये टाकलं आणि त्याला ह्याच त्या 407 मध्ये इथं आणलं. आपल्याकडे आपण पाहतो की आपण तसं करत नाही. आपल्या अनवळखी माणूस जर दिसला तरी आपण त्याला उचलतो. म्हणजे हे कुठंतरी सगळं ठरून झालेली घटना होती. पण आज मी काय इतर बाकीचं बोलत बसणार नाही. पण आपल्या ज्या मागण्या आहेत आता गँटेल साहेब तुम्ही जे बोलले आपल्या ज्या मागण्या आहेत आपल्या प्रामुख्याने मागण्या म्हणजे आपल्या नाहीत त्याच्या कुटुंबाने ज्या आपल्याकडे केलेल्या आहेत आणि आपलं सगळ्यांचं त्याला समर्थन असणं गरजेचं आहे. ती म्हणजे प्रामुख्याने पहिली मागणी होती घाटी या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरला जे शासकीय रुग्णालय तिथं त्याचं पोस्टमॉर्टम इन कॅमेरा झाला पाहिजे.
आता थोड्या वेळामध्ये त्याला इथून घेऊन जातील, तिथं PM करतील. पण त्याच्याबरोबरीने दुसरी मागणी की आपली जी आहे ही प्रामुख्यानं कुठंतरी ज्या लोकांनी असं कृत्य केलंय तर त्या लोकांचं घर हे जमीनदोस्त केलं पाहिजे, ही मागणी आमची प्रामुख्याने साहेब आहे. त्याच्याबरोबरीनं त्या कुटुंबाने जी मागणी केली की ज्या ठिकाणी तिच्या कपाळाचं कुंकू हे पुसलं गेलं, ज्या ठिकाणी ती घटना घडली, ज्या आपल्या धीरज भैयाचा सुद्धा अंत्यविधी त्याच ठिकाणी झाला पाहिजे, असे प्रामुख्याने 3 मागण्या आहेत. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण पाहतो की आज आपले धर्मबंधू ज्या ठिकाणी धर्माचं काम करतात त्या लोकांनी विनंती केली की आम्हाला सहकार्य करा आणि कुठेतरी या बंदमध्ये सहभागी व्हा. तर पोलीस प्रशासनाने कुठेतरी एकतर्फी भूमिका घेतली. हे काय आमचे लोक साहेब कुठेही कोणाला बळजबरी बंद करा म्हणत नव्हते, पण त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये ज्या वेळेला आतमपुराच्या परिसरामध्ये की आमचे सगळे धर्म कार्यकर्ते लोक तिथं पोहोचले तर काही तिथं दुसऱ्या बाजूचे लोक जमा झाले आणि तिथं म्हणजे मोठा मॉब 200-300 लोकांचा मुलांचा मॉब तिथं आला. पण तुमच्याकडनं पोलीस लोकांकडून आमच्याच लोकांना तिथं मारहाण करण्यात आली. कुठल्याही व्यक्तीला तुम्ही तिथं पोलीस स्टेशनला आणलं नाही. म्हणून आज आमची मागणी आहे, आता त्या बिचाराला तर PM ला घेऊन जायला आम्ही काही थांबवणार नाही, त्याची काही विटंबना आम्ही करत बसणार नाही. पण जोपर्यंत तुम्ही जे आतमपुरा चौकात आलेले लोक पोलीस स्टेशनला आणत नाही आणि त्यांच्यावर काही ना काही कारवाई करत नाही, कारण की आमचं सगळं लोकशाहीने होतं, ते बायावर करून आलेले होते, तर त्यांच्यावर जोपर्यंत आमचं जसं झालेलं आहे तसं त्या लोकांचं करत नाही. तुम्हाला सांगतो आम्ही तिला छत्रपती हे जो गेल्यानंतर आम्ही सगळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी सगळे जाऊन तिथं रास्ता रोको करणार, ही आमची भूमिका आता आम्ही या ठिकाणी जाहीर करू. बाकीचं उद्या आम्ही तिथे जाऊन रास्ता रोको करणार. आमचा काय हेतू कुठल्याही व्यक्तीला त्रास द्यायचा नाही. आम्ही लोकशाही मानणारे लोक आहेत, पण या बाबतीमध्ये जर एकतर्फी जर होत असेल, मरतय आमचाच माणूस आणि परत पोलिसांनी मारायचे आमचेच लोक. हे साहेब हे शिवशाही सरकार आहे आणि शिवशाही सरकार म्हणजे तुम्हाला सांगतो आमच्यासारखे कार्यकर्ते असताना जर असं होत असेल तर आम्ही सुद्धा तुम्हाला सांगतो शांत बसणार नाही. आणि जर तुम्ही सांगून टाका आम्ही करणार नाही, मग आम्ही पाहतो की आम्ही कसं करायचं ते आम्ही ठरवून घेऊ. पण तुम्ही एकदा आम्हाला डिक्लेअर करा आम्ही नाही करणार, मग आम्हाला तर रस्ता मोकळा काय करायचं आम्ही करून घेऊ. आम्हाला तुम्ही निर्णय द्या. ते लोक आणले पाहिजे, यांना सांगतात चल चल चल, म्हणजे त्यांचा हे लोकशाही मार्गाने चालले होते, सगळ्यांना हात जोडत होते की आपला धर्म कार्य करणारा मनुष्य गेलेला आहे, तुम्ही त्याला सहकार्य करा, त्याच्या श्रद्धांजलीसाठी तुम्ही समर्पित करा, बंद करा. आणि लोकांनी तेच करत होते. पण त्यांनी कुठेतरी चिथावणी देण्याचा प्रयत्न केला, त्यांनी कुठेतरी दंगल भडकवण्याचा प्रयत्न केला आणि मग तुम्ही अशी घटना घडल्यानंतर उद्या आमच्या लोकांवर केस दाखल करतात त्यांनी नगरमध्ये दंगल घडवली. म्हणजे बदनाम कोण होणार, रेकॉर्डवर कोण येणार, तर आमचा कपाळा टिळा लावणारा लोक आमचे बदनाम. पण चिथावणी कोणी दिली, त्याला जर माहिती आहे की अशी अशी घटना घडलेली समोरून लोक येतात, त्याचं काम आहे त्याची जगमारी घरात त्यांनी केली.